घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल, स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटीमध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध. डीप फ्रीज, AC, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध. प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर, योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील, इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभा केलं होतं ते आंदोलन आता एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपलेलं आहे आणि येणाऱ्या लोकसभा असतील किंवा विधानसभा असतील यामध्ये मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला अशा सूचना केलेल्या आहेत की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी उमेदवारी अर्ज भरायचे आहेत आणि या निवडणुकीमध्ये सहभाग घेऊन जास्तीत जास्त लोकांनी सरकारला ह्याची जाणीव करून द्यायची आहे की मराठा समाजाला जे आरक्षण मनोज जरांगे पाटील यांनी मागितलेलं आहे त्याला जर सकारात्मक प्रतिसाद सरकारनं नाही दिला तर वेगवेगळ्या लोकशाही मार्गाने आम्ही सरकारला जेरीस आणणार आहेत. या संदर्भात पंढरपूर तालुक्यातील रोपळे या गावात माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मराठा समाजातील काही लोकांनी भरायला सुरुवात केलेली आहे आणि त्याची सुरुवात म्हणजे आज इथं झालेली आहे. विजू भोसले आणि महादेव रोकडे या दोघांनी अर्ज भरण्याची तयारी केलेली आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. भाऊ, तुम्ही अर्ज भरायची तयारी करताय, लोकसभा सारखी जी निवडणूक आहे त्यामध्ये अर्ज भरण्याचा काय नेमकं हेतू आहे? आमचा हेतू एकच आहे की बाबा आमच्या मराठ्याला आरक्षण मिळेना, आमच्या विद्यार्थी आमच्या मुलांचे भयंकर गैरवर्तणूक व्हायला लागली. त्या गैरवर्तणुकीमुळे आम्हाला जरांगे पाटलांनी काय सांगितलं, आपण तुम्हाला आरक्षणच मिळवायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त जेवढे अर्ज भरता येईल खासदारकीला तेवढे अर्ज भरा. त्याकरता आम्ही स्वतःहून तयारी केलेली आहे आणि स्वतःहून मी पैसे भरणार आहे डिपॉझिट आणि स्वतःहून उभा राहणार आहे. काय मतं पडतील ते पडतील ना पडतील पण तुम्ही उभा राहणार हे निश्चितच आहे, माघारी घेणार नाही. तर कारण त्यांचा आदेश आम्ही पाळणार. म्हणजे निवडणुकीला जास्तीत जास्त लोकांनी उमेदवारी अर्ज भरून सरकारला जी यादी वाढवणे मतदानाचे उमेदवारांची आणि सरकारला जेरीस आणणे हा उद्देश आहे का? हा बरोबर, हा उद्देशाकरता आम्ही अर्ज भरणार आहे. पण त्याचा फायदा काय होईल? म्हणजे त्याचा फायदा आमच्या मराठ्याला झाला तर होईल ना फायदा. त्यांना सरकारला ही द्यावं लागेल ना, आरक्षण द्यावं लागेल. कारण जर माहिती आहे का जास्त अर्ज गेले तर इलेक्शन कसे घेणार ते? पेपरवर तर घेता येत नाही, यादी लांब बरोबर होती या मशीनवर तर घेता येत नाही. मग हे या इलेक्शन कसं घेणार? कारण एका माणसाला आता जर 10 कॅन्डिडेट असले तर 10 कॅन्डिडेट मध्ये एक कॅन्डिडेट बघायचं म्हणलं तर एका माणसाला अर्धा तास लागतो. मग आता हे मतदान जर करायचं म्हणलं तर किती वेळ लागेल? उद्या मत मापायचं म्हणलं तर किती वेळ लागेल? म्हणजे शासनाला हा बरोबर नाही शासनाने करता ती. कारण आतापर्यंत कोणी केलंय का? की केलंच नाही. आम्हाला सुद्धा करायची गरज आली नाही. का आली नाही? तर तुम्ही 10% आरक्षण दिलं म्हणजे आम्हाला फसवलंय. ती गाजराची पुंगी असते तशी वाचते का नाही, तसं गाजरा पुंगीसारखं आमचं करून टाकलंय. आणि ह्यानी जर काय केलं असतं, हे बाबा हे बायाला अर्ध तिकीट केलंय, 75 वर्षाला फुकट केलंय, आता तर म्हणते सरसगट फुकट. आणि विद्यार्थ्याला फुकट द्या ना, मुलीला अर्ध तिकीट आहे पण मुलीला द्या ना फुकट. उद्या एखाद्या गरीबाची मुलगी हुशार आहे भयंकर, तिची परीक्षा केंद्र आहे पुणे आता रोपड्यातनं पुण्याला जायचं म्हणजे तिला अर्ध्या तिकिटाचा पैसे किती लागतात? आज तिथं 2 दिवस राहायचं परीक्षा किती पैसे लागतात? त्याच्याकरता जर गोरगरिबाची असेल तर ती SD फुकट असेल तर किंवा कुठला पास फुकट असेल तर ती परीक्षेला जाऊ शकते तिथं. काय आता हे आता मागच्या 2 महिन्याखाली आमच्या ज्वारीचा भाव होता 4000 रुपये क्विंटल, आता आला तो 20,000 2,000 रुपये क्विंटल आला. म्हणजे हा फरक का? तुम्ही कांदा निर्यात केला म्हणताय, कांदा चाललाय 1200, 4000 कांदा जायला पाहिजे तर शेतकऱ्याला थोडा परवडतो. मग असं जर शासनाच्या धोक्यात हे आणलं असेल शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याला 6000 रुपये देते महिन्याला, काय 6000 लोक 10 रुपये देतात नावाशिवाय देत बसतात. काय ह्याचा काय फायदा आहे? या 6000 रुपयाचा काय फायदा आहे? आता जर बायाशीला 5000 आणि बायाशीला 5 खुरपायला बाय मिळेल ना,
काय माझं काय शेत नाही 50 एकर काय, परंतु सांगितलं खुरपणाला बाय मिळाला शेतकऱ्याला मजुराला मातीचा बरा तोंड घाला तो असल्या उन्हात, ठीक आहे उन्हात मजुराला काम करता येत नाही बरोबर आहे, पण ती काम करायची पद्धत मजूर असतात ना. आज ऊस तोड काम करा ऊस तोडतात का तोडतात, तर 2 पैसे मिळते म्हणून तोडतात ना. आज इतक्या लांब नाही ते कशा करता आलेत, पोटा करता आलेत. मग शेतकरी सुद्धा पोटा करताच करतोय ना, जनतेच्या पोटाकडे सुद्धा पोटा करता करतोय. पण शासनाने बघायला पाहिजे. बरोबर. आज मोदीनं इतके मोठे कर्ज माफ केले. कुणाचे केले, मोठमोठ्या कंपन्यावाले केले. काय त्या कुठला मोदी कुठला ते नीरव मोदी, परत ह्याचा टॅक्स कमी केला काय केला. मग हे जर पैसे तुम्ही शेतकऱ्याला जर लाईट बिल भरलं असतं, फुकट लाईट दिली असती काय, अजित पवार म्हणते सक्तीने लाईट वसूल करा, लाईट बिल वसूल करा, काय काय त्याच्या घरी शेती नाही का. लोकसभेच्या संदर्भात मी विचारत होतो. आता माढा लोकसभेचा जर विचार केला तर या लोकसभा मतदारसंघामध्ये शेकडो गावं आहेत. प्रत्येक गावातून जर असे 2-5 लोकांनी अर्ज भरले तर किती मोठी संख्या होईल ती. आता आमच्या माढा मतदारसंघात तर कमीत कमी 1000 पुढे जाईल उमेदवार. अरे बापरे. हो म्हणजे तुम्ही ठरवले 1000 पुढे. प्रत्येक गावात 2-3 अर्ज आहेत. आता आम्ही 2 तर निश्चित आहे, विजय भोसले आणि महादेव रोकडे. आम्ही दोघांतर निश्चित स्वबळाला भरणार पैसे आम्ही, का आणखी वर्गणी करून जमलं तर आणखी वर्गणी करून 2 भरणार. मग अर्ज भरल्यानंतर प्रचार वगैरे करणार का. प्रचार करणार ना. हो आम्ही जे गाव ओळखी लोक आहेत आमचे गाव आहेत इथे, आम्हाला 10 मतं पडू द्या का 1000 पडू द्या 5000 पडू द्या, आम्ही ओळखी प्रत्येकाचा अर्ज आम्ही म्हणजे आम्ही मिळून जाणार. मी उभं राहिलो, ही उभं राहिलोय, तुम्हाला कोणाला वाटलं त्याला मत टाका. आम्ही 5 जणांवर आलो रोपड्यातनं, असं समजा झालं. 5 अर्ज गेले, आम्ही 5 जण उभा आहे, आम्हाला 5 पैकी कोणाला टाका, पण त्या पार्टीला टाकू नका. एकंदरीत आपल्यासोबत दुसरी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केलेले महादेव रोकडे हे देखील आपल्यासोबत आहेत. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि काय उद्देश आहे ह्याचा. महादेव गोवर्धन रोकडे, राहणार रोपळे, माढा मतदारसंघातून मी अर्ज टाकणार आहे. जरंगे पाटलांना आम्ही साथ देणार आहे. ते काय सांगेल त्याच्यात आमची तयारी आहे. महागारी अर्ज घेणार नाही आम्ही. गावाकुठे बी पैसे काय दिले तर घेणार रुपया. आम्ही बी साचवले मी रुपया 10,000 मी साचवले ते 15,000 कमी आहे. मी गावातून रुपया घेणार आणि रुपये चलन मी भरायला जाणार ह्याला अर्ज करताना. त्यांनी ना आमचं हे केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे, नाकारलं नाही पाहिजे. आणि आम्ही सगळ्यांना सांगणार, आमच्या जेवढे मराठी समाजाला तेवढ्या सगळ्यांना सांगणार की आम्ही रुपये आणि पैसे चलन भरणार आहे. आणि सगळ्या लोकांना सांगणार की मराठी माणसाला, मराठी जी माणसं आहेत त्यांनाच आपण मतदान करा, दुसरं कोणाला पाहुणेरावळे असलेले, नातेवाईक असलेले, मित्रमंडळ असलेली, दुसऱ्या जातीची बी कोण असतील तर आपले मित्रमंडळ आहे, ती बी काय आमचे वैरी नाही ती सुद्धा चांगले गावाला आम्हाला साथ देतील. गावातली सुद्धा लोक दुसऱ्या समाजाची. पण ही वरल्या लेवलनं लोक पुढारी काय करतात, ह्याचा ती त्याचा ही असं करून ते लागले भिडवायला भांडणं आमची गावात. पण आमच्यातली भिडत नाही भांडणं कोणाची, ती सरकार करते आम्हाला सध्या. आता तुम्ही मराठा आंदोलन जे आरक्षणाची चळवळ होती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही काय तरुणांनी गावात आंदोलन उभा केलं होतं, मोठं काम केलेलं आहे. काय सांगाल, हे जे निवडणुकीत लोकसभेला अर्ज भरणे हे एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं ठरू पाहतंय, काय सांगाल या संदर्भात. सगळ्यात आधी जय शिवराय. आता उमेदवार उभा करायचं जे आम्ही हे केलंय तसा आम्हाला वरून आदेश झालेला आहे. आणि आता चालूला आमचे विजय दत्तात्रय भोसले म्हणजे आमचे विजूभाऊ आणि महादेव गोवर्धन रोकडे हे स्वखुशीनं आणि स्वखर्चानं अर्ज भरणार आहेत. आणि आता भाऊ जसे आमचे म्हणले की 1000 अर्ज पडते, 1000 नाही पडलं तर आम्ही आज 2 आहेत, उद्या गाव वर्गणीतनं 5 अर्ज सुद्धा ह्या रोपड्यातून टाकणार. त्यासाठी आम्ही 10 मार्चला एक गाव सभा आयोजित केलेली होती. त्या गाव सभेला फक्त आणि ते हे अभिमानानं गोष्ट सांगतोय, त्या गाव सभेचा अध्यक्ष होते आमच्या गावातल्या सरपंच. आणि विशेष गोष्ट सांगतो, ह्यासाठी आम्हाला प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकानं असं त्या गाव सभेला एकही असा की हे नाही फक्त मराठा समाजाचा असा भाग नव्हता, प्रत्येक समाजाचा माणूस सहभागी होता. आणि सगळ्याची कळकळीची इच्छा होती की मराठा समाजालाच आरक्षण मिळावं, मराठा समाजाला पण. कारण त्यांनी आमचा संघर्ष बघितलाय पहिल्यापासून. मराठा समाजाची काय परिस्थिती आहे, काय सगळे श्रीमंत नाहीत ह्या जरी समाजात असले तरी. त्याप्रमाणे आम्ही 10 तारखेला गाव सभा आयोजित केली. जवळजवळ 200 लोक तिथं जागेला होते. आणि त्यात आम्ही सर्वानुमते एक ठराव पास केला की जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही एकही राजकीय पुढारी, मग ते कुठल्याही पक्षाचा पार्टीचा, त्याला आम्ही त्या राजकीय पुढाऱ्यांना आम्ही गावात फिरू देणार नाही. आणि हे आम्ही आमचे जे काय गाव लेवलचे नेते आहेत त्या सगळ्यांनी फोन करून सांगितलं की
ठीक आहे आम्ही काय गावात देऊ शकत नाही, तर आमचे हात जोडून त्यांना विनंती आहे, एक आम्ही तुमचा सन्मान करतो, त्या सन्मानाचा आदर ठेवून त्या पुढाऱ्यांनी ज्यांनी आमच्या मराठा आरक्षणासाठी जे प्रयत्न करू शकले नाहीत, आम्ही विश्वास टाकून पण त्यांनी कृपया आमच्या गावात राजकीय कुठली प्रचार सभा प्रचार दौरा त्यांनी आखूच नाही, कारण आमचा गावाचा गावबंदीचा ठराव दिलाय, तो काही एका समाजाचा नाही, पूर्ण गावाचा दिलाय, आणि त्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीनं मी रोपड्यातल्या आधी सगळ्या लोकांचं मनापासून आभार मानतो. आणि आता दुसरी गोष्ट, 2 उमेदवार झाला आमच्या गावात, ह्यांच्यावरती काय कुणी दबाव म्हणजे कुणाचं काय आमचं हे नव्हतं, आम्ही स्वतः स्वखर्चातनं सगळ्या गावातनं देणार होतो, पण ह्यांनी स्वइच्छेनं की बाबा आमचं समाजासाठी म्हणून ह्यांनी स्वतः अर्ज टाकलेत. आणि आता आतापर्यंत प्रत्येक जसा वरून मनोज दादाचा आदेश आला की जे कार्यक्रम घ्या त्याप्रमाणे आम्ही रोपळे गावात त्यांचा प्रत्येक कार्यक्रम, आणि आम्हाला अभिमान आहे प्रत्येक कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. एवढं आम्ही 24 तारखेला रस्ता रोको केला, तो हे आमच्या कायद्याच्या मार्गानेच केला, निवेदन दिलं की त्यांना सांगितलं, म्हणजे सर्कलला परमिशन घेतली, पण आणि विशेष गोष्ट तरी पण आमच्यातल्या 5 जणांवरती केसेस झाल्या. कारण काय सांगितलं गेलं तर म्हणजे प्रेशराईज वरून प्रेशर असल्यामुळे आम्हाला करायला लागते. पण आम्ही नियम कुठं म्हटला, विधानसभेत जर तुमचे आमदार सुरेश दस मोठं म्हणजे बोलायला लागले की ज्या गावात 15 मिनिटाचा रस्ता रोको झालाय त्या गावात केसेस होणार नाहीत, पण आम्ही तर 9 मिनिटाचा रस्ता रोको केला, हे सगळ्यांनी मान्य केलं. अगदी पोलीस प्रशासन सुद्धा म्हणलं की हा आदर्श रस्ता रोको झाला. मग एवढं आम्ही सगळं नियमात बसून करताना मग वरून असं प्रेशराईज का करता? आणि दुसरी गोष्ट, सरकारने मराठा समाजाला इतकं हलक्यात घेऊन की काय होऊन मराठा समाज विरोधात गेला तर काय होऊ शकतं हे यांना भविष्यात कळेल. आणि आता मनोज दादाची 24 तारखेला आता निर्णायक सभा आहे, त्या सभेला हे रोपळे गावातनं आम्ही मोठ्या संख्येनं जाणार आहे. आणि माझी ह्या माध्यमातून विनंती आहे सगळ्या मराठा समाजाला की तुम्ही मोठ्या संख्येने या सभेसाठी उपस्थित राहा. एवढं, धन्यवाद. नाही, मला एक ह्या संदर्भात आणखी एक प्रश्न असा पडतो, समजा आता गावोगावातून प्रत्येक मतदारसंघातून तुम्ही म्हणता की 1000च्या आसपास उमेदवारी अर्ज भरायचे, आणि समजा ह्यातील बहुतांश लोकांचे डिपॉझिट जप्त होणार आहेत हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. जर 25-30 हजार रुपयाचं डिपॉझिट आणि समजा एका गावातून 2, 5, 10 आणि एकूण मतदारसंघात 100 लोकांनी जरी बघितलं तर ही फार मोठी रक्कम होती. उलट मग तुमच्या आंदोलनात सरकारला आर्थिक फायदाच व्हायला लागला. तुमचं बरोबर आहे म्हणणं, पण मला एक सांगा, मग आम्ही आमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवू कशा? आम्ही लाखोने एक झालो, कोटीने एक झालो, अगदी जीवाचं रान केलं, मुंबई गाठली, आमचा नेता तिथे 30 दिवस 27 दिवस उपाशी राहिलं, बिगर अन्नाचं राहिलं, बिगर पाण्याचं राहिलं, तर तुम्ही त्यांना सांगताय कोणतर टीका करतो गपचिप जेवत असतील. अरे तू 2 दिवस उपाशी राहा. मग मला एक सांगा, हे आम्हालाही कळतं यात नुकसान आमच्या समाजाचंच आहे. आज या 2 माणसांनी आमच्यातून अर्ज भरला म्हणजे यांचं 25-50 हजाराचं नुकसान आहे. माझ्या प्रश्नाचा रोख असा होता की तुम्ही ज्या सरकारला जेरीस आणायचा प्रयत्न करताय त्या सरकारला उलट तुम्ही आर्थिक मदत करायला लागलाय ह्या मार्गातून, असं बरोबर आहे. पण आम्ही आमच्याकडे हाच मार्ग उरलाय आता चालूला, आम्ही मग दुसरं काय करू आम्ही करणार आहे. आम्ही आजपर्यंत सगळ्या गोष्टी शांततेने केल्या आणि आता ही गोष्टी करणार, आम्ही इथून पुढे पण सगळं शांततेनेच करणार. लोकशाही मार्गाचा आणि पूर्णपणे आम्ही लोकशाही मार्गाचा अवलंब करून, म्हणजे काय पैसे तुम्ही जे आता विषय काढला पाहिजे सरकारला फायदा होईल हे होईल होऊ द्या, पण आमच्या मागण्या बी आम्ही त्या पट्टीत मग बघू पुढे सरकारला फायदा होतो की समाजाला होतो. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकंदरीत मराठा समाज वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करत असताना आता हे उमेदवारी अर्ज भरण्याचं एक अनोखं आंदोलन, मला वाटतं हे जगात असं आंदोलन कुठं झालेलं नसेल. काय सांगाल नेमकं? जगात होणार पण नाही पुढे, कारण 24 तारखेला जो मनोजदादांचा आदेश असेल आंतरवाली सराटीतून, तो पूर्ण समाज ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. आणि जो त्यांचा आदेश असेल, शक्यतो 48 उमेदवार मराठ्याचे त्यांनी टाकले तरी पण त्यांच्या पाठीमागे जाणार, नसेल तर ही गनिमिक आवाज जो आहे तो लोक सक्सेस करून दाखवणार.
खरं तर आजपर्यंत आपण रास्ता रोको आंदोलन पाहिले, जेल भरो आंदोलन पाहिले, पण हे उमेदवारी अर्ज भरो आंदोलन नेमकं आता या मराठा आरक्षणाच्या माध्यमातून कुठल्या दिशेला जातं आणि त्याचा नेमका समाजाला किती फायदा होतो ही येत्या काळात आपण पाहणारच आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट रामसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.